आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, माझे सहकारी नामदार गिरीश महाजन साहेब, आपल्या महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती चैताली ठाकरे, विभागाचे प्रधान सचिव सन्माननीय एकनाथजी डवले, माजी अध्यक्ष डॉक्टर संजय चहांदे, मृद व जलसंधारण खात्याचे सचिव मान्य संजयजी पापड़कर, प्राधिकरणाचे सदस्य सन्मान्य राजेंद्रजी मोहिते, सन्मान्य डॉक्टर प्रभात जैन, आमच्या विभागाचे सचिव श्री जयंत बोरकर, श्री प्रकाश मिसाळ, विदर्भ खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेशजी सोनटक्के, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंतजी गवळी, कृष्णा खोरे महामंडळाचे श्री हनुमंतराव धुमाळ, कोकण खोरे महामंडळाचे श्री सुदर्शन पगार, तापी खोऱ्याचे श्री राजेशजी मोरे, जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी, प्राधिकरणाचे सर्व मान्य माजी सदस्य आणि सर्व उपस्थित अधिकारी, बंधू भगिनी आणि मित्र हो, फार मोठं भाषण करणार नाही कारण माननीय मुख्यमंत्र्यांना पुढे जायचं आहे. मी आता साहेबांना सांगितलं की मी समारोपाला बोलणार आहे, कारण आपलं नंतर आपले जे वर्कशॉप होणार आहे त्याचं मग एकत्रित करून मग आपल्या जे काही सूचना आलेल्या आहेत किंवा आपण जे काही त्याच्यात विचारमंथन केलेलं आहे त्याच्यावर मग अधिक आपल्याला भाष्य करता येईल. मला आज ह्या प्राधिकरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या अध्यक्षा श्रीमती चैताली ठाकरे आणि त्यांच्या सर्व सदस्यांचं प्रथमतः मनापासून अभिनंदन करायचं आहे की पहिल्यांदा आपण जलसंपत्ती नियम प्राधिकरण याचा स्कोप वाढवलेला आहे. आपण म्हणजे सगळ्यांना सामावून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. मला आठवतं 2005 साली ज्यावेळी हा विधेयक आलं, सोनर साहेब आपण साक्षीदार आहात, आम्ही हे विधेयक मंजूर करू देत नव्हतो कारण हे आपल्या राज्यावर येणार मोठं संकट होतं असे आमचं त्यावेळी मत होतं. मग त्यावेळी नामदार अजितदादा पवार आणि सोनर साहेब आपण रात्री आला आमच्याकडे 12 वाजता सभागृहामध्ये. तर मग 12 वाजता रात्री सभागृह 2005 साली सोनर साहेब आणि दादा आले आणि आम्हाला सांगितलं की हे विधेयक मंजूर करा कारण आता आपल्याला पुढं निळवंड्याला पैसे मिळणार आहेत. आमचा तो जेवळाचा प्रश्न निळवंडे धरणाचा होता आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आम्हाला मृगजळ दाखवले त्यांनी आणि हे विधेयक मंजूर करून घेत. पण ते विधेयकाचा मूळ जो काही मंजुरीच्या पाठीमागची भूमिका होती ती 2013ला बदलली आपण आणि एकदम त्या समनाईन पाणी वाटपाचा कायदा कोणीतरी कोर्टात गेलं आणि आपण त्याची अंमलबजावणी सुरू केली. तर मग त्यावेळेच्या आज दादा आहेत नाही परंतु त्यांच्याकडे आणि मग सोनर साहेबांना आम्ही सांगितलं की हे तुमचं मत हे चुकीचं आहे. प्राधिकरणाची मूळ भूमिका या समनाईन पाणी वाटपा कायद्याची 2005 साली मंजूर करताना ती मुळातच नव्हती. सगळ्यात जास्त नुकसान आमचं झालं आहे. मग ठीक आहे, काळाच्या ओघात कायदेशीर बाबी पुढे आल्या. नंतर माननीय देवेंद्रजी 2014 ते 2019 मुख्यमंत्री झालेत. त्यांनी चांगला पुढाकार घेऊन या प्राधिकरणाला चांगलं स्वरूप दिलं. याच्यामध्ये लोकांच्या बऱ्यापैकी समज गैरसमज लोकांचे दूर झालेत आणि आता उत्तम काम या महामंडळाच्या माध्यमातून आता सुरू आहे. 21 वर्ष प्रदीर्घ वाटचाल सुरू आहे परंतु पहिल्या दिवसापासून तर मी साक्षीदार याला म्हणून मी आता थोडा उल्लेख केला. कारण काही अधिकारी आता नवीन आले नोकरी सर्व्हिस सेवेमध्ये. खरं म्हणजे आपल्याला उपलब्ध पाण्याचा न्याय वाटप करायचं आहे. शहरं वाढतायत, उद्योग वाढतायत, खेडी वाढतायत आणि त्याचा व्यवस्थितपणे जर नियमन झालं तर मला वाटतं हा जो संघर्ष सातत्याने उभा राहतोय तो आपल्याला टाळता येईल. एकतर हवामानाचा जो बदल आहे त्यात होणारे पावसाचे जे काही लहरीपणा आता येत चाललेला आहे, यावर्षी सुद्धा अल निनोचा परिणाम होईल असं गृहीत धरून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला
ऑगस्ट 2027 पर्यंत धरणाचं साठ्याचं नियोजन करायला सांगितलं होतं. आणि आम्ही ज्यावेळी पत्र काढलं सगळ्या अधिकाऱ्यांना 27 पर्यंत नियोजनाचं, दुसऱ्या दिवशी पाऊस सुरू झाला आणि मग योगानं सगळी धरणं भरली. आज आपल्या सगळ्यांची जमेची बाजू म्हणजे धरणं भरली आणि धरणं भरल्यामुळे एक साधारण राज्यामधलं वातावरण सुखावलेलं आहे. शेतकरी जरी काही भागामध्ये पाऊस कमी असला तरी अजून परतीचा पाऊस व्हायचा आहे, त्याचाही शेतकरी वाट पाहत आहेत. परंतु आज जे उपलब्ध पाण्याचं जे नियमन झालं पाहिजे यासाठी ह्या प्राधिकरणाची जी जबाबदारी आहे, ज्याचा उल्लेख अनेक गोष्टीचा पुढाकार आपल्या सन्मान्य अध्यक्ष महोदयांनी घेतलेला आहे. मला वाटतं त्याचा परिणाम येत्या काळामध्ये एक सकारात्मक आपल्याला पाहायला मिळेल. कारण फक्त प्राधिकरणाच्या माध्यमातून फक्त निर्देश देणं हे आता काळाच्या ते टाळलं गेलं पाहिजे. याच्यामध्ये त्या क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना सामावून घेणं, जे स्टेक होल्डर आहेत त्यांना ऑन बोर्ड घेणं हे फार महत्त्वाचं आहे. कायदे हजार होतील, नियम हजार होतील, पण त्याचा परिणाम चांगला वाईट किती होतो समाजावर, त्या भागातल्या शेती व्यवस्थेवर, त्या भागातल्या पाणी व्यवस्थापनावर, त्याचा सुद्धा विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून मला वाटतं की आजच्या बऱ्याच दिवसानंतर आपल्याला एकत्रपणे सगळ्यांना आज एकत्र येण्याची संधी मिळाली. अध्यक्ष महोदय म्हटलं होतं की आपण एक 20-25 लोकांची बैठक घेऊ आणि वर्धापन साजरा करू. म्हणजे आता प्राधिकरणाचं रूप आता हे स्वरूप बदललं पाहिजे, आता त्याला अधिक विस्तारलेलं पाहिजे. मी अध्यक्षाने विनंती केली की आपण सगळ्या पश्चिम महामंडळातील कार्यकारी अभियंत्यांना सगळ्यांना बोलावून त्यांना कळू देत एकदा महाराष्ट्राच्या ह्या सगळ्या नवीन नियम पाण्याच्या नियमन जे होते त्याचे काय परिणाम होणार आहे, त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये काय आपल्याला पुढाकार घ्यावा लागणार आहे, त्याचे चांगले परिणाम काय आहेत, किंवा ह्या नियमाच्या अधीन राहून काही सूचना असतील आमच्या अधिकाऱ्यांच्या तर त्या मला या निमित्तानं घेता येतील की आपलं अधिक चांगलं काम त्यामध्ये कसं होईल या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करता आले पाहिजे. मी पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो. अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमातून त्यांनी आपल्याला वेळ दिला. तर म्हणजे सातत्यानं महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाला पाहिजे एका अतिशय समर्पित भावनेनं त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली मागच्या 5 वर्षामध्ये, आता नंतर सुद्धा. आणि जे तुटीचे खोरे आहेत ते तुटीचे खोऱ्यामध्ये पाणी उपलब्ध करता आलं पाहिजे. मग कोणत्या भागातून ते पाणी आलं पाहिजे या दृष्टीने सातत्यानं त्यांचा प्रयत्न आहे, त्याच्यावर चर्चा होते. आताही आपण जे पुराचं पाणी वळवण्याबद्दल ते मला विचारत होते किती वेळ दिवस लागणार आहे. म्हणजे एकच ध्यास आहे की दुष्काळमुक्त महाराष्ट्र करणं. यापूर्वीच्या अनेक वर्षाच्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्र दुष्काळात राहायला पाहिजे म्हणून प्रयत्न केले आणि हा आता पहिल्यांदा प्रयत्न होतो दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा. म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने साहेबांचं मी अभिनंदन करतो आणि मी अपेक्षा करतो मी समारोपाच्या वेळी अधिक विस्तारानं बोलेल आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या बरोबर. शेवटी या आमच्या विभागाचे सगळे करते ते सगळे तुम्ही बसलेले समोर लोक आहात आणि तुमच्यावर आता तुमच्याकडून ज्या अपेक्षा मला आहेत या प्राधिकरणाच्या संबंधीच्या ज्या काही येणाऱ्या नियमावलीच्या अनुषंगिक जे आपल्याला जे उद्या काम करायचं आहे ते विस्तारण आपण त्यावेळी बोलू. अधिकचा वेळ घेत नाही. पुन्हा अध्यक्ष महोदयांचं त्यांच्या सर्व सदस्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.